आता आपण त्या क्षणाकडे वळतोय जो क्षण आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच नको असतो. 6 परफॉर्मन्सेस झालेत. ग्रँड मास्टरचा निर्णय तयार होईल तोपर्यंत मी उरलेल्या 5ही स्पर्धकांना स्टेजवर बोलवतो. डान्सच्या अग्निपरीक्षेतील 6ही स्पर्धक इथे उभे आहेत आणि ग्रँड मास्टर यांचा निर्णय सुद्धा तयार आहे. हा निर्णय आणि कुणाला हा मंच सोडावा लागतोय, निर्णय जाणून घ्यायची वेळ आली आहे. ग्रँड मास्टर, आय गेस तुमचा निर्णय तयार असेल. खरंच मला वाटलं नव्हतं या खुर्चीत बसणं इतकं कठीण होईल ह्या सर्व राऊंड्स करता. कारण दरवेळी जी व्यक्ती अग्निपरीक्षेमध्ये उतरते ती व्यक्ती काही वेळा पहिल्यांदा, काही वेळा दुसऱ्यांदा तुमच्या समोर तो सोलो परफॉर्मन्स करून येते. पहिल्यांदा येत असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की हाऊ मच दे आर केपेबल ऑफ, किती काय काय करू शकतात ते. आणि कदाचित परत एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा येत असतात तेव्हा वाटतं की अरे किती त्यांच्यातली प्रगती झाली आहे ती आपल्याला जाणवते. आणि मग लगेच पुढच्या स्टेपमध्ये वेळच नसतो आणि तरीही निर्णय घ्यायचा असतो. आणि मला दिसतंय की त्यांच्यातल्या प्रत्येकामध्ये किती बदल होत आहेत आणि ती किती झपाट्याने होत आहेत. ह्याच्यातल्या कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं हे खरोखरच एक एक मंगळवार अजून कठीण होतंय. हे मी कितीही बोलले तरी किती कठीण आहे ते अशक्य आहे सांगणं. त्यामुळे आज ज्या मुलाचा प्रवास तात्पुरता इथेच संपतोय त्या मुलाचं नाव आहे त्या मुलाचं नाव आहे दीपेश. स्वप्नील, तुम्हा दोघांचाही प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. आणि आता ज्या मुलीचा प्रवास आज ह्या मंचावरती तात्पुरता इथेच संपतोय त्या मुलीचं नाव आहे त्या मुलीचं नाव आहे मधुरा. वेदांगी, अक्षता, तुम्हा दोघींचंही अभिनंदन. तुमचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. मधुरा, दीपेश, तुम्हा दोघांची साथ आमच्या नशिबी इथपर्यंतच होती. तुम्हा दोघांनाही धन्यवाद. दीपेश, काही बोलायचंय? मला डान्स महाराष्ट्र डान्स आणि झी मराठी चॅनलचे आभार मानायचे आहेत. त्याचबरोबर ग्रँडमास्टर उर्मिलाजी, राधा आणि आपले तिन्ही मास्टर्स, त्यांना
थँक्स म्हणायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून टॉप 18 पर्यंत पोहोचणं, त्यात टॉप 14 पर्यंत जाणं हेच माझ्यासाठी फार मोठं आहे. आणि या स्टेजचा अनुभव मिळाला तर थोडंफार दुःख होत आहे, पण हा मज्जाही येते की इथून मग आई बाबांना भेटायला जाईन खूप दिवसांनी. तर मधुरा. मला पण खूप थँक्यू म्हणायचं आहे सरांना आणि इतर मास्टर्सला सुद्धा आणि ग्रँड मास्टरला, कारण आत्तापर्यंत खूप शिकले मी या मंचावरती, भरपूर काही शिकायला मिळालं आणि टॉप 18मधनं आज टॉप 14पर्यंत पोचले, त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू सो मच आणि सगळ्या कंटेस्टंट्सला ऑल द बेस्ट. तुम्हा दोघांनाही हा मंच खूप मिस करेल, ह्यामध्ये वाद नाही. खरोखरच दरवेळी तुमची नावं देताना माझ्यातला एक भाग थोडा थोडा कमी झाल्यासारखा वाटतो मला. तुम्हा दोघांना हे सांगावंसं वाटते की तुमच्या या सगळ्या जर्नी करता तुमचं खूप खूप अभिनंदन. हा तुमचा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाहीये. तुला आणि तुझ्या गोड गोड स्माईलला आम्ही खूप मिस करू. खरंच तुझ्या पुढच्या वाटचाली करता अनेकानेक शुभेच्छा माझ्यातर्फे. थँक्यू मॅम. ठेच लागली म्हणून प्रवास थांबत नाही, वळण आलं म्हणून रस्ता संपत नाही, रात्र झाली म्हणून पहाट रुचत नाही, ग्रहण लागलं म्हणून सूर्य लपत नाही. हा प्रवास इथेच कधीच थांबत नाही. तेव्हा पाहायला विसरू नका आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा शोध.